बिजापूरच्या दरबारात भयान शांतता पसरली होती. सगळे मातब्बर शूरवीर सरदार आज बडी बेगम पुढे माना खाली घालून उभे होते. बडी बेगम आपल्या तीक्ष्ण नजरेने सगळ्यांना निहाळत होती. तिच्या अंगाचा तिळपापड झाला होता. याचे कारण होते शिवाजीराजे. सगळ्या घटना बडी बेगमच्या नजरेसमोरून फिरत होत्या. महाराजांनी गेल्या काही महिन्यांमध्ये दख्खनेत फारच धुमाकूळ घातला होता. त्यांनी 40 किल्ल्यांची मोहीम आखून ती फते केली. कल्याण भिवंडी काबीज केले, माहुलीचा किल्ला जिंकला, पोर्तुगीजांच्या हाती असलेले चौल काबीज केले, रत्नागिरी, खारेपठाण अशी अनेक ठिकाणे जिंकली. मोरोपंतांनी प्रतापगड उभारून पूर्ण केला. महाराजांनी आदिलशाहीचा महत्त्वाचा किल्ला कोंढाणा काबीज केला. आणि हेच सत्य बडी बेगमला पचत नव्हते. तिने कडक आवाजात विचारले, कौन है वो जो शिवाजी को मेरे सामने पेश करेगा? अख्खा दरबार सुन्न झाला. बडी बेगमच्या संतापाने आभाळ गाठले. एवढ्यात एक आवाज आला, मैं शिवा को पकड़ के लाऊंगा. तो आवाज होता अफजल खानाचा. हा एक भयंकर माणूस होता. दगेबाजी याच्या नसानसात भरली होती. भोसले कुटुंबाशी याचे जुने वैर. यानेच शिवाजी राजांचे थोरले बंधू संभाजी राजांना दगा देऊन ठार मारले. यानेच शहाजी राजांना बेड्या घालून त्यांची विजापुरातून धिंड काढली होती. आणि आता तर बडी बेगमने विचारल्यावर याला संधीच मिळाली शिवाजी राजांवर धावून जायची. अफजल खानाने भर दरबारासमोर विडा उचलला. मैं शिवा को इस दरबार में पेश करूंगा, जिंदा या मुर्दा. प्रचंड मोठी सेना आणि अगणित खजिन्यासह अफजल खान एका भयंकर निश्चयाने निघाला तुळजापूरच्या दिशेने. खान आला. सारा गाव भयाने सैरा वैरा धावत सुटला. तुळजापुरात तोडफोडीला उधाण आले. मूर्ती खडा खडा फुटू लागल्या. त्याने घाव घातला तो शिवरायांच्या कुलदैवतेवरच, तुळजा भवानीवर. आणि खानाच्या पतनाची सुरुवात झाली. खानाच्या अत्याचारांच्या बातम्या महाराजांच्या व आईसाहेबांच्या कानात उकळत्या तेलाप्रमाणे शिरत होत्या. पण खानाचा डाव महाराज ओळखून होते. खानाला वाटले की आपण जर मंदिरे फोडली तर शिवाजी डोंगरी किल्ल्यातून बाहेर पडेल आणि आपल्यावर चालून येईल. मग त्याच्या चिमूटभर फौजेला मोकळ्या मैदानात हरवणे सोपे पडेल. पण शिवाजीराजे कच्च्या गुरूचे चेले नव्हते. महाराज खलबतखान्यात चिंताग्रस्त होऊन बसले असताना रोहिड खोऱ्याचे देशमुख कान्होजी जेधे आपल्या 5ही पुत्रांसह धावत पळत दरबारात आले. कान्होजी चिंताग्रस्त स्वरात म्हणाले, महाराज, अफजल खानाचे फरमान आले आहे. अफजल खानाला मिळण्याचा हुकूम आहे आणि तसे नाही केल्यास परिणाम चांगले होणार नाही अशी धमकी दिली आहे. कान्होजींची परीक्षा घेत महाराज म्हणाले, तुमचे शेजारी खंडोजी खोपडे मिळाले खानाला. तुम्हीही जा. बादशहाचा हुकूम मोडला तर परिणाम चांगले होणार नाहीत. आणि तुमच्या घरी बायका मुले आहेत. तुमचे वतन जाईल हातून. तुम्हीही जा. कान्होजी जेधे एकदम उफाळून म्हणाले, थोरल्या महाराजांनी कर्नाटकाहून अफजल खानाला सामील व्हायला नाही पाठवलं मला. वतन महाराजांच्या पायावर ठेवले. आणि कान्होजींनी अक्षरशः
महाराजांपुढे आपल्या हातावरून पाणी सोडले. कान्होजींची निष्ठा पाहून महाराजांच्या अंगात 100 हत्तींचे बळ आले. कान्होजींनी इतर देशमुखांना देखील समजावले आणि सगळेच महाराजांना सामील झाले. खान आता वाईत आला होता. जावळी काबीज करण्याचा मनसुबा खान आखू लागला. खानाचे भेद महाराजांना समजत होते. सगळ्याचा विचार करून शेवटी महाराजांनी ठरवले, आपण खानाशी झुंजायचे ते म्हणजे जावळीच्या मुलखातच.